धुळे शहरातल्या गुरुद्वारात एक मोठा राडा झाला। या राड्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तब्बल 12 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला। गुरुद्वाराचे प्रमुख असलेले बाबा धीरज सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या गादीवर कोण बसणार यावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता। यानंतर दोन गटातला वाद आणखी वाढलाय। पाहूया। धुळे शहरातील शीख धर्मियांचं पवित्र स्थळ असलेल्या गुरुद्वारात रविवारी रात्री झालेला हा राडा। दोन्ही गटाकडून दगडफेक झाली, गोळीबारही झाला आणि एकच गोंधळ उडाला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, मात्र वातावरण गंभीर झालं होतं। याला कारण म्हणजे गुरुद्वाराचे उत्तराधिकारी नेमण्यावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद। पूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये सध्या आहे। ज्या आत्ताची घटना झाली आहे त्याप्रमाणे जी फिर्याद दाखल करण्यासाठी तक्रार पोलीस स्टेशनला येत आहेत त्याप्रमाणे तक्रार दाखल केली जाईल आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल। त्याचबरोबर असंही निदर्शनास आलेलं आहे की या घटनेच्या अनुषंगाने काही लोक चुकीचे व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये अफवा पसरवण्याचं काम केलं जात आहे। तर माझी सगळ्यांना विनंती आहे, कोणत्याही पद्धतीच्या अफवा पसरू नये, अफवावर विश्वास ठेवू नये। बाबा धीरज सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना उत्तराधिकारी नेमण्याची मागणी स्थानिक शीख धर्मियांकडून करण्यात आली होती। तर पंजाबवरून आलेल्या शीख धर्मियांच्या समितीनं बाबा रणवीर सिंग यांची नियुक्ती केली। मात्र बाबा रणवीर सिंग यांच्या नियुक्तीला स्थानिक शीख धर्मीय बांधवांकडून विरोध करण्यात आला। रणवीर सिंह के गुंडों ने, रणवीर सिंह ने रल मिलके तो जो गेट के अंदर संगत बढ़ने लगी तो उन्हें पहले से जिंदा लगा रही थी। बाहर से उसने जो गैस होती है, मिर्चा होती हैं, मिर्चा मारने लगा, तो गाली गलोच भी करने लगा। तो उसने बहुत ज़्यादा यहाँ मर्यादा भंग भी की गुरुद्वारा की। बहुत ज़्यादा उन्हें लाठी चार्ज कराया, अपने गुंडों से संगतों को पिटवाया। जो मास्टरमैन रणवीर सिंह का उहदे नाल जो यहाँ गुंडागर्दी करी गुरुद्वारा में, उसका साथ दिया। वो किसी को ना छोड़ा जावे, बनदी कानूनी कार्रवाई उस पर करनी चाहिए। गुरुद्वारातल्या वादाप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। तर मुख्य आरोपी बाबा रणवीर सिंग याला देखील ताब्यात घेण्यात आलं। एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी तर दुसरीकडे धुळ्यातल्या या वादामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले। याच पार्श्वभूमीवर आता काय तोडगा काढण्यात येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। काल रात्री गुरुद्वारामध्ये शीख धर्मियांच्या दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती आणि हाच तो गुरुद्वारा आहे ज्या ठिकाणी हा वाद झालेला होता। बाबा रणवीर सिंग यांनी आणि त्यांच्या सोबत आलेल्या काही समर्थकांनी गुरुद्वाराचं गेट जे आहे ते बंद केलं होतं, मात्र त्यांना इथल्या स्थानिक शीख धर्मियांना प्रवेश दिला जात नव्हता आणि त्यामुळे संतप्त झालेल्या शीख धर्मियांनी या ठिकाणी येत या गुरुद्वारामध्ये या ठिकाणी हा जो काही वाद आहे तो याच कारणामुळे झालेला होता। जो मुख्य आरोपी होता बाबा रणवीर सिंग याला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। यांच्यावरती विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे अजूनही पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल आहे, लक्ष ठेवून आहे। त्याच्यामुळे आता यापुढे नेमका उत्सव कसा होतो आणि काय काय होतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।